नमस्कार मित्रांनो, आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर मी राधिका फराटे तुमचं स्वागत करते. बऱ्याचदा आपण शेतकऱ्यांना हे बोलताना ऐकलंय की योग्य भाव मिळाला नाही म्हणून माझं नुकसान झालं. यावर एक प्रभावी मार्ग आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. यामध्ये शेतकरी आणि एखादा उद्योग थेट करार करतात आणि या करारानुसार तो उद्योग या शेतकऱ्याचं उत्पादन ठराविक दरात विकत घेईल असं आश्वासन देतो. याचे फायदे काय? बाजारभावाची अनिश्चितता कमी होते. कधी कधी या कंपन्यांकडूनच शेतकऱ्याला खतं, बियाणं, तंत्रज्ञान हे सगळं पुरवलं जातं आणि आपल्या शेतकऱ्याला हक्काचा बाजार उपलब्ध होतो. पण या बरोबरीनेच काही तोटे किंवा धोके सुद्धा आहेत. शेतकऱ्याला करार नीट समजला नाही किंवा त्याने नीट वाचून घेतला नाही तर त्याचं नुकसान होऊ शकतं. विक्रीचा जरी ठराविक दर असला तरी शेतकऱ्याचा उत्पादनाचाच खर्च वाढला तर त्याचं नक्कीच नुकसान होणार आहे. आणि कधी कधी हे उद्योग वेळेवर पैसे देत नाहीत म्हणून धोका निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, त्यामुळेच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करताना शेतकऱ्यानं करार नीट वाचून घ्यावा, समजून घ्यावा, स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा आणि पारदर्शकता ठेवावी. योग्य रीतीने केलेलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतकऱ्यांसाठी खूप खूप फायदेशीर ठरू शकतं. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा खूप गोष्टी चालू असतात पण त्या आपल्याला माहीतच नसतात म्हणून आपण आपलंच नुकसान करून घेत असतो. म्हणून अशा गोष्टींवर लक्ष ठेवा, तपासून पहा आणि निरीक्षण करत राहा, म्हणजे तुम्हाला नक्की या गोष्टींचा फायदा होईल. एखाद्या उद्योगाबरोबर तुम्हाला असं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता येतंय का आणि ते तुमच्या फायद्याचं आहे का हे तपासून बघा आणि नक्की या मार्गाचा अवलंब करा. आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. घेऊन येणार आहे मी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत.